आपण जे शेतामध्ये शेणखत टाकत असतो ते शेणखत आपण ताजं टाकावं की चांगल्या प्रकारे कुजवून टाकावं? चला तर या सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, या प्रश्नाची बरीच संभ्रमित उत्तरं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. काही मतप्रवाह असं सांगतो की शेण ताजं शेतामध्ये टाकावं आणि कुजवण्याची प्रक्रिया शेतामध्ये घडू द्यावी, तर काही मतप्रवाह आपल्याला असं सांगतो की शेण चांगल्या प्रकारे कुजवून मग शेतामध्ये टाकावं. मला विचाराल तर माझ्या अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की अर्धवट कुजलेलं शेणखत तुम्ही प्लॉटमध्ये त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. पूर्ण कुजलेलं नाही, अर्धवट कुजवण्याची जी प्रक्रिया आहे ती शेताच्या बाहेर व्हावी. मग थोडं म्हणजे 70% बाहेर कुजवा आणि 30% शेणखत तुम्ही शेतामध्ये त्या ठिकाणी कुजवणं गरजेचं आहे. का ते देखील सांगतो. कारण जर ताजं शेणखत टाकलं आणि 100% कुजवण्याची प्रक्रिया तुम्ही जर शेतामध्ये केली, त्या पिकाच्या मुळाजवळ केली, तर त्याच्यामध्ये ते कुजत असताना प्रचंड मिथेन वायू त्याच्यामधून निघत असतो आणि परिणामी कोवळी मुळं त्या ठिकाणी जळतात, शॉक लागतो मुळांना आणि पीक त्या ठिकाणी मरू शकतं, चटका बसू शकतो किंवा शॉक लागू शकतो. परिणामी वाढ कमी होते, पीक तुम्हाला पिवळं पडलेलं दिसून येईल. आता हे ज्यावेळेस शेणखत कुजत असतं म्हणजे वेगवेगळे सूक्ष्मजीव ते काम करत असतात आणि जर भरपूर प्रमाणामध्ये शेणखत जर प्लॉटमध्येच कुजत असेल तर जे जीवाणू आहेत म्हणजे सूक्ष्मजीव आहेत ते पिकाला जो उपलब्ध असतो नायट्रोजन, तोच नायट्रोजन वापरतात आणि पिकाच्या वाटाचा नायट्रोजन घेतात. म्हणजेच काय, पिकाला नायट्रोजनची कमतरता भासू शकते. आता समजा खूप ताजं शेणखत तुम्ही प्लॉटमध्ये टाकले तर मित्रांनो त्याच्यामधून वाळवी आणि खास करून हुमणी किडीचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये होण्याची शक्यता असते. म्हणून मला वाटतं की अर्धवट बाहेर कुजवा, जेणेकरून सगळ्या गोष्टी बाहेर मरतील आणि खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कुजण्याची प्रक्रिया आपल्या प्लॉटमध्ये होईल. आता तुम्ही म्हणाल की 100% कुजलेलं का टाकू नये? मित्रांनो, 100% कुजलेलं म्हणजे माती झालेलं. माती आपल्याला टाकायची आहे का नाही, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सूक्ष्मजीव, काही प्रमाणामध्ये अन्नघटक असणं गरजेचं आहे. म्हणून 70% बाहेर कुजवा, 70-80% कुजवा आणि जी थोडी प्रक्रिया आहे अर्धवट कुजलेलं शेणखत आपल्या पिकाला टाका. हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं की शेणखत ताजं टाकावं की कुजलेलं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा.